नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। वाघूर नदीला पूर, जिल्हाधिकारी यांची बाधित गावांना भेट, सतर्कता बाळगण्याचे केले आवाहन। वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रातील अजिंठा पर्वत रांगातून मागील 2 दिवसात झालेल्या सततधार पावसामुळे वाघूर नदीला पूर आला असून जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरातील 4 गावांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेले आहे। बाधित गावांना जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी श्री अंकुश पिनाटे यांची भेट देऊन पाहणी केली, तसेच मदत कार्याची गती वाढविण्याबाबत सूचना केल्या। वाघूर नदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व गावांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून पुराच्या पाण्याने जीवित हानी वा पशुधनाची हानी झालेली नाही, मात्र वित्त हानी झालेली आहे। बाधित गावात आवश्यक ती मदत करण्यासाठी तहसीलदार जामनेर घटनास्थळी उपस्थित असून नागरिकांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येत आहे। मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक SDRF ही मागवण्यात आलेले असून यांच्याद्वारे आवश्यक मदत कार्य करण्यात येत आहे। तसेच जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा इत्यादी ठिकाणीही मदत कार्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक SDRF नियुक्त करण्यात आलेले आहे। तापी वाघूर नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या सततधार पावसामुळे हतनूर व वाघूर धरणातील पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यकतेनुसार विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत असून नागरिकांनी तापी व वाघूर नदीपात्रात परिसरात जाऊ नये, तसेच पशुधन ही नेऊ नये। आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष क्रमांक 0257 22 17 193 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube and never miss another update। खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।